नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी क्षण अखेर आलेला आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट शासनाकडून आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये काय नक्की घडलेलं आहे, त्यामध्ये सरकारनं काय जाहीर केलेलं आहे, काय घोषणा केलेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी पैसे पडणार आहेत आणि काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत, कोणते जिल्हे पात्र असणार आहेत, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, ते कसं तपासायचं, कुठे जायचं आहे, कोणत्या वेबसाईटवर जाऊन काय चेक करायचं, तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे। काळजी करण्याची गरज नाही, परंतु सर्व काही जी डिटेल माहिती असणार आहे। 9व्या हप्त्याची तारीख आपण सांगणार आहोत, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत आणि दोनही हप्ते आता सोबत एकत्रितरित्या वितरण केलं जाणार असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेविषयी सर्वात महत्त्वाचा आणि मंत्रिमंडळ जी बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये अत्यंत आनंददायी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। खात्रीशीर ओरिजिनल माहिती आपण देणार आहोत आणि तीच माहिती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे भेटणारच आहे। 2,000 रुपये जे असणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार 9व्या हप्त्याचे आणि 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये। अशा पद्धतीने तुम्हाला 4,000 रुपयांचं जे क्रेडिट आहे शासनाकडून 4,000 रुपयांचं गिफ्ट आता शेतकऱ्यांना देण्याचं शासनानं निश्चित केलेलं आहे आणि त्याविषयी अध्यादेश सुद्धा काढण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत ओढ लागलेली होती 9व्या हप्त्याचे पैसे नक्की कधी येणार, परंतु आता शेतकऱ्यांना 9वा हप्ता तर जमाच होणार आहे, परंतु 23वा हप्ता सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्याचं केंद्राने सुद्धा ठरवलेलं आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे 9वा हप्ता 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्यांचा डाटा घेऊन 9व्या हप्त्याची वाटप होणार आहे, परंतु 23वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे ती सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि 30 जूनपर्यंत KYC करायला सांगितलेली आहे, ती सुद्धा करून घेणं गरजेचं आहे। सर्व शेतकऱ्यांनी KYC करून घ्यायची आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती बातमी आपण आता लगेच जाणून घेण्यास सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा आणि नवीन ऑप्शन आलेला आहे हाईपसुद्धा करून घ्या। हाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहायला भेटणार आहेत आणि ओरिजिनल माहिती आपण देणार आहोत। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट केले जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेला आहे। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार आहेत। कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, किती तारखेला पैसे जमा होणार आहेत याचा GR सुद्धा आता लवकरच उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आता GR येताच तुमच्या खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे या दिवशी पैसे जमा होणार आहेत खात्यात, कोणता तो दिवस असणार आहे त्याविषयी अपडेट आपण देणारच आहोत। 9वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट तर होणारच आहे, परंतु 23व्या हप्त्याविषयी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 23वा हप्ता PM किसान योजनेचा असे दोनही हप्ते आता शेतकऱ्यांना सोबत मिळणार असल्याची शक्यता आहे आणि हे 2 हप्ते येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या 3 गोष्टींची पूर्तता शासनानं करायला सांगितलेली आहे। कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत, महत्त्वाचे 3 काम करायला शासनानं सांगितलेले आहेत। हे 3 काम केल्यानंतर PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे आणि हे 3 काम नाही केले तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे आणि अत्यंत दिलासादायक आनंदाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे।
PM किसान आणि नमो शेतकरीविषयी दोनही अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याच अपडेट आपण आता लगेच जाणून घेणार आहोत. थेट DBTच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहेत आणि कोणत्या दिवशी जमा होणार, काय केल्यानंतर, सर्व काही डिटेल माहिती. नमो शेतकरी योजनेविषयी अत्यंत आनंदाचा निर्णय, 9वा हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठी निधीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ जो बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे संभाव्य तारीख, म्हणजे GR कधी येणार ही तारीख आपण सांगणार आहोत आणि त्याच दिवशी आता पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे. 2,000 रुपयांचं नमो शेतकरी योजनेचं वाटप जे राहिलेलं होतं ते आता मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाणार आहे. त्याची तारीख तर आपण सांगणारच आहोत, परंतु सर्वात आनंदाची बातमी अखेर समोर आली. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोनही हप्ते अखेर एकत्रित देण्याचं शासनानं ठरवलं आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 2 हप्ते मिळून आता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहेत आणि हे 4,000 रुपये येण्यासाठी आता 3 कामसुद्धा महत्त्वाचे आहेत. ते 3 काम आपण लगेच जाणून घेणार आहोत, काळजी करू नका. सर्व शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ मिळत राहील आणि या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण कार्य करत असतो आणि आपलं चॅनल त्यासाठीच आपण हे महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण 4,000 रुपयांचा जो लाभ येणार आहे तो आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे, काय केल्यानंतर येणार आहे आणि कोणते 3 काम शासनानं सांगितलेले आहेत. सर्व महत्त्वाचे 3 काम सांगितलेले आहेत. याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि तारीख जाहीर झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात त्याच दिवशीपासून पैसे वितरण होणार आहे. कोणती तारीख असणार आहे, किती तारखेला लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. 2,000 रुपयांचं DBTच्या माध्यमातून डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे वितरित केले जात असतात आणि DBTच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे राज्यातर्फे टाकण्यात आलेले होते आणि केंद्रातर्फे आता हे 23वा हप्ता जो असणार आहे, 22 हप्ते पडलेले आहेत आणि 23वा हप्ता केंद्रातर्फे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आता 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे दोनही हप्ते सर्व शेतकऱ्यांना पाहिजे असतील तर सर्वात महत्त्वाची जी अपडेट आली, मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि त्या सूचनांचं पालन सर्व शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. 3 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, 2 हप्ते येण्यासाठी जो लाभ शेतकऱ्यांना मिळत असतो तो लाभ जर सुरळीत कंटिन्यू ठेवायचा असेल आणि जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर या गोष्टी करून घ्या, त्यानंतर तुम्हाला सुरळीत लाभ भेटतच राहील. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे करायला, लँड सीडिंग करून घ्यायची आहे. जमिनीची माहिती फार्मर IDला अद्ययावत करायची आहे. जर क्लिअर असेल तर काळजी करू नका. परंतु दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं. जर तुम्ही आधार कार्ड आणि बँक खातं अजूनही लिंक केलं नसेल तर दुसरी गोष्ट करून घ्या. पहिली गोष्ट जवळजवळ शेतकऱ्यांची कंप्लीटच असेल, काळजी करण्याची गरज नाही. परंतु दुसरी गोष्ट आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं, हे बऱ्याच शेतकऱ्यांचं काही प्रॉब्लेम येत असतात, त्यामुळे हे आधार आणि बँक खातं लिंक नसतं. NPCI केलेलं नसेल तर NPCI करून घ्या. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे KYC. 30 जूनपर्यंत KYC करायला सांगितलेली आहे 23वा हप्ता येण्यासाठी. जर 23वा हप्ता पाहिजे असेल तर 30 जूनच्या आत KYC करा. आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे का चेक करा. लँड सीडिंग कंप्लीट असेल, काळजी करू नका. हे 3 काम जर सर्व शेतकऱ्यांनी केलेले असतील तर मात्र या सर्व शेतकऱ्यांना 23वा हप्ता नक्की पडणार आहे. कारण PM किसान योजनेसाठी KYC अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे आणि ती 30 जूनच्या आत करूनच घ्यायची आहे. आणि हे बाकीचे काम केलेले असतील तर 9व्या हप्त्याचे पैसे काळजी करण्याची गरज नाही. 23वा हप्ता आला की लगेच तुमच्या खात्यात टाकले जातील. ओरिजिनल आणि खात्रीशीर माहिती आपण देत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता जाणून घेणार आहोत 3 टप्प्यात पैसे येणार आहेत. 9व्या हप्त्याचे 3 टप्प्यात विभागणी करण्यात आलेली आहे. 9वा हप्ता येण्यासाठी 3 टप्पे केले. 2,000 रुपयांचं जे क्रेडिट आहे ते 3 टप्प्यातील 3 जिल्ह्यानुसार 3 टप्पे करण्यात आलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यात जिल्हे असणार आहेत अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात 3 दिवसात वितरण चालू झाल्यानंतर फक्त 3 दिवसाच्या आतमध्ये 3 टप्प्यात सर्व जिल्ह्यांना वितरण होणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा आपण जाणून घेत आहोत. नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे.
तिसरा टप्पा असणार आहे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या 3 टप्प्यात मिळून सर्व शेतकऱ्यांना हे वितरण केलं जात असतं. 2,000 रुपयांची डेबिटच्या माध्यमातून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत असते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि या 10 बँकेत सुरुवातीला सर्वात अगोदर पैसे वितरित केले जाणार आहेत. कोणत्या 10 बँक आहेत तर तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता. या 10 बँकेमध्ये आता सर्वात अगोदर पैसे वितरित केले जाणार आहेत आणि हेच पैसे येण्यासाठी आपण सांगितलेले संपूर्ण काम करून घ्या. तुम्हाला पैसे येण्यास काही अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची एक योजना SBI लाईफने सुद्धा आणलेली आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण जर तुमच्याकडे आतापर्यंत मुलांच्या नावावरती तुम्ही प्लॅन केला नसेल शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा तुमच्या नावावरती तुम्ही रिटायरमेंट प्लॅन केला नसेल तर अशा प्रकारचे प्लॅन आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही यांना संपर्क करून याविषयी अत्यंत महत्त्वाचे प्लॅन तुम्ही मागून घेऊ शकता आणि तुम्ही या मुलांच्या नावावरती करू शकता किंवा स्वतःच्या नावावरती करू शकता. अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे रिटर्न्स देणारे प्लॅन, गॅरंटेड प्लॅन आणि मार्केट आधारित प्लॅन अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॅन यांच्याकडे उपलब्ध आहेत. यांना कॉल करून तुम्ही डायरेक्ट यांच्या ऑफिसला भेट देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही यांना कॉल करून ते प्लॅन घेऊन तुम्ही यांच्याकडून करून घेऊ शकता. काळजी करण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.